त्यांच्या विरोधात सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला हरेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघू शकाल बलवान. हरेश आणि बलवान या जोडीने मात्र बॅटिंगचा धमाका देवरुंग टीमचा. आणि त्यांच्या विरोधात पहिला बॉलर चिंटू. पॉवर प्लेच्या ओव्हरला इथून सुरुवात होईल. द गेम इज स्टार्ट. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल बॅट वरती प्रॉपर आलाय आणि रिव्हर्स शॉट खेळलाय. तो मात्र चाललाय चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉल वरती हिंदू हृदय सम्राट चषक 2025 फायनल डे ची सुरुवात करताना देवरुंग टीमचा पहिला चौकार. जबरदस्त चेंडू होता पण त्यावरती रिव्हर्स शॉटने खतरनाक बॅटिंग आता हरेशने इथून सुरू केलेली आहे. पहिला चेंडू त्यावरती पहिलीच बाउंड्री. या एकंदरीत आजच्या दिवसभरामध्ये बाउंड्रीज मोठ्या प्रमाणात येतील असं चित्र बनवलंय देवरुंग टीमच्या सलामीच्या फलंदाज हरेशने. जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल चिंटूला. पहिला चेंडू चौकार गेलाय. चेंडू मॅच बॉल सुद्धा रिटर्न येतोय. एकदा चेकिंग आपण करा आणि त्यानंतर पुढील मॅच आपण आजच्या दिवसभरामध्ये ज्या 8 टीम खेळणार आहेत ना एकापेक्षा एक वरचढ अशा टीम आहेत. 1 बॉल 4 धावा. फुल टॉस. आणखीन एक रिव्हर्स. आणखीन एक चौकार येईल इथे देवरुंग टीमच्या खात्यामध्ये. बॅक टू बॅक 2 बाउंड्री. झोन बॉल रन झालेत 8. फलंदाज हरेशचा सलामीचा धमाका. चिंटूकडे प्रत्युत्तर नाहीये. या बॅटिंगला थांबवण्यासाठी त्याने 2 चेंडू फेकले पण दोनही बॉलवरती रिझल्ट आलाय. तो मात्र 2 बॉल आणि 2 चौकार. आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला आजच्या मॅचेस जरूर आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू. पहिला सामना भूमी 11 मांडा वर्सेस देवरुंग. दुसरा सामना बनेली वर्सेस वरप. तिसरा सामना राजनौली वर्सेस मानेरे आणि चौथा सामना असेल राणाल वर्सेस गोरसई ए. अशा आजच्या मॅचेस राहतील. आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज लगावल्यात हरेशने. चिंटूला आता मात्र फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करतोय. त्याला माहिती आहे की आता फील्ड सेटअप इम्पॉर्टंट राहणार आहे. तो मात्र हरेशसाठी शॉट पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय पण खेळाडू आता तैनात आहे. सत्यम होता त्या ठिकाणी. एक सिंगल रन कॅरी होईल आणि स्ट्राईक रोटेट होईल कारण बॅटरला स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच गरजेचं असतं. 3 बॉल 9 धावा आहेत त्या मात्र देवरुंग या टीमच्या. चिंटू आता मात्र एका बाजूला हरेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला बलवान आहे. देवरुंग टीमने आपल्या पहिल्या 2 प्रमुख फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये रवाना केला आणि जणू काही पवेलियनमधूनच दोन्ही बॅटर सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. हरेशने आपल्या बॅटिंगची धमक दाखवली. 3 बॉलमध्ये 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा केल्या. आता लेफ्ट हँड बॅटर बलवान आणि त्याच्या विरोधात चिंटू मात्र राऊंड द विकेटने पुढील चेंडूसाठी मार्गस्थ. चिंटूचा हा चेंडू पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय आणि नो बॉलने एक्स्ट्राची धाव तर नक्की मिळेल आणि सोबत फ्री हिट असेल ती आता बलवानसाठी. देवरुंग टीमच्या फलंदाजांना वारंवार संधी इथे देतोय तो मात्र चिंटू. आणि नो बॉल नंतरची फ्री हिट समोर स्ट्रायकर एंडला बलवान. राऊंड द विकेटने फ्री हिटचा बॉल. शॉट भारी आहे. प्रॉपर कनेक्शन. चेंडू सीमा पार. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 फायनल डेचा पहिल्या इनिंगचा पहिला षटकार. पण मांडा टीमच्या पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॉलर चिंटूवरती पहिल्या 4 बॉलमध्ये रन्स आल्यात 15 आणि 1 नो बॉल होता. म्हणजे रणसंख्या टोटल होती आहे ती मात्र 16 या अंकावरती. 4 चेंडू समाप्त 16 धावा. बलवानच्या अगेन चिंटू. वन्स अगेन स्ट्रॅटेजी बनवली आहे भूमी 11 मांडा टीमने पण चिंटूचे चेंडू परफेक्ट स्पॉटवरती येत नाही आहेत. ज्या योग्य टप्प्याचा वापर त्याला करायचा आहे. टप्पा चुकलाय चिंटूचा मागच्या 4 बॉलमध्ये. राऊंड द विकेटने शॉट भारी आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. खेळाडू उभे राहिलेत कारण चेंडू चाललाय गॅपने. कव्हरला तोडत चेंडू काढलाय बलवानच्या बॅटमधून.
षटकारानंतर आलाय चौकार. 5 चेंडू इथून समाप्त झाले. स्कोर पोहोचलाय 5 चेंडूमध्ये 20 धावा. देवरुंग टीम इथून मात्र स्ट्रॉंग ओपनिंग जोडीने पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंगचा तडाखा दाखवत असताना चिंटूच्या विरोधात पहिल्या बॉलपासून आक्रमण स्वीकारलं आणि 5 बॉलमध्ये 20 धावसंख्येवरती नॉट आउट आहेत दोन्ही बॅटर. अंतिम बॉल बलवानचा शॉट आला मिड विकेटकडे. चेंडू ट्रॅव्हल होते. पहिली रन्स वेगाने कंप्लीट केली आणि दुसऱ्या रनसाठी देखील इच्छुक आहेत आणि इंटरेस्टेड होते. 2 धावा इथून कंप्लीट करताना पहिल्या ओव्हरचा स्पेल चिंटूने इथे केले. पहिली ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये रन झाल्यात विदाऊट लॉस धावसंख्या आहे ती मात्र 22. पहिल्या ओव्हरमध्ये विदाऊट लॉस 22 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या देवरुंग टीमच्या. आणि इथून आता चिंटूचं पहिलं षटक थोडं महाग ठरलं आहे आणि पहिल्या ओव्हरनंतर आता कशा पद्धतीने या सर्व धावसंख्येला आणि या 2 फलंदाजांना कंट्रोल करतील. आणि आज हिंदू हृदय सम्राट चषक 2025मध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल इंटरनॅशनल लेवलचे आणि कॉमेंट्री क्षेत्रातील मिस्टर IPL म्हणून ज्यांची ओळख आहे ते कुणालजी दाते सर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करेल कुणालजी दाते सरांना की सर आपण सन्मानपूर्वक या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये आपलं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आणि शेलूर नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 22 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या देवरुंग टीमच्या. पहिल्या ओव्हरमध्ये चिंटू होता. त्यानंतर आता जगन नाना. खरं तर भूमी 11 मांडा टीम म्हटलं ना तर जगन नाना हा खरं तर सुप्रसिद्ध खेळाडू आहे. आणि आता नानाने चेंडू हातामध्ये घेतला कारण विकेट नाही आहे. रन्स आल्यात 22. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. चेंडू जमिनीवरती आला तोपर्यंत अडवण्याचे प्रयत्न ढकललाय चेंडू लास्ट मोमेंटला. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड फिल्डिंग प्रयत्न चांगले होते आणि यशस्वी देखील झालेत. 1 ओव्हर 1 चेंडू इथे कंप्लीट होताना बॅटिंग करणारा टीम देवरुंगचा स्कोर येतो मात्र 24. सलामीच्या भूमिकेत हरेसने बाउंड्रीने सुरुवात केली होती आणि त्यानंतर एकही चेंडू डॉट आलेला नाही आहे. त्यामुळे जगन नाना ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. शॉर्ट अरेच्या बॅटमधून समोर खेळाडू आहे लॉंग ऑफकडे. एका टप्प्याने चेंडू कॅरी होईल फेक होईल फक्त सिंगल इथून मिळेल आणि 25 धावा फलकावरती बॅटिंग करणाऱ्या देवरुंग टीमच्या. एकही चेंडू डॉट आलेला नाही आहे. मागच्या 8ही बॉलमध्ये पाहिलं ना तर 8ही बॉलमध्ये रन्स आलेले आहेत. सिंगल डबल चौकार षटकार सर्व प्रकारच्या धावा मात्र पहिल्या 8 बॉलमध्ये आलेले आहेत आणि एकंदरीत स्कोर आहे तो मात्र 25 या अंकावरती. एकही विकेट गेलेली नाही आहे. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये सध्या बॅटिंग करणारी टीम देवरुंग आणि जगन नाना विकेट टेकिंग ओव्हर करायची आहे या अनुषंगाने आलेत. राऊंड द विकेटने स्टंपच्या वरून चेंडू मागे चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट देखील करण्यात आले. बघायचा आता पंचांचा निर्णय. यस पंच तटस्थ आहेत म्हणजे 22च्या स्वरूपातली ही धाव नक्की मिळेल. बघा एकही चेंडू आतापर्यंत असा आला नाही की जिथे धाव आली नाही. देवरुंग टीमचा स्कोर मात्र सातत्याने वाढत गेला. पहिल्या बाउंड्रीपासून जी सुरुवात केली होती हरेसने रिव्हर्स 2 बाउंड्री त्याने लगावल्या होत्या. त्यानंतर सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर बलवानने देखील 6 मारला. एकंदरीत देवरुंग टीमला एक चांगली फ्लाइंग स्टार्ट देताना टोटल आता 3 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचती आहे ती मात्र 26 या अंकावरती. जगन नाना अनुभवी आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीवरती पूर्ण विश्वास आहे त्यांना. आणि इथे रिव्हर्स हरेसचा पुन्हा एकदा फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा फायनल डे आणि फायनल डेला बॅटरच्या माध्यमातून आले ती मात्र आणखीन एक बाउंड्री. हरेसचा धमाका टीम भूमी 11 मांडाच्या विरोधात. स्कोर पोहोचला 4 बॉलच्या समाप्तीनंतर टोटल 30 धावा. कंट्रोल करणं थोडंसं अशक्य होत चाललंय कारण एकही बॉलिंग करणाऱ्या टीमच्या अर्थात बॉलरच्या खात्यात आतापर्यंत डॉट आलेला नाहीये. शॉर्ट अरेचा हवेत आहे. खेळाडू दूर आहेत. विकेट किपर स्वतः पुढे सरसावले तोपर्यंत एक सिंगल मिळेल आणि सिंगलने 5वा चेंडू जगन नानाचा समाप्त झाला आणि 31 धावा देवरुंग टीमच्या आहेत. जगन नानाच्या बॉलिंगची जर आपण खासियत पाहिली ना तर 5 चेंडू त्याने उत्तम टाकलेत. एक जरूर डॉट होता पण विकेट किपर आणि फिल्डिंगने थोडी ती एक 22ची रन्स गेली. अदरवाईज षटकार दिलेला नाहीये. आणि त्याचबरोबर या फायनल डेमध्ये आपण पाहतोय शेलू गावाची A1 जोडी म्हणून ज्यांची ओळख आहे साई सिद्धी हिरेमठ दादा यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी साई सिद्धी दादाला विनंती करेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. शॉट भारी आहे बलवानच्या बॅटमधून ऑन साईडला
चेंडू सीमा पार, सिक्सर. ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती शेलू गावाची A1 जोडी साई सिद्धी हिरेमठ यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करेल साई सिद्धी दादा की आपण सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. ज्यांच्या माध्यमातून खरं तर शरीर सौष्ठव स्पर्धा देखील या नवीन वर्षाला आयोजित करण्यात आलेली आहे. साई सिद्धी हिरेमठ दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. 2 ओव्हर आणि देवरुंग टीमचा स्कोर विदाउट लॉस 37. बॅटिंग करणारे दोन्ही बॅटर हरेश आणि बलवान. प्रत्येक बॉलवरती जणू काही चेंडू बाउंड्री पारच पाठवायचा आहे अशी स्ट्रॅटेजी त्यांनी बनवली आणि 2 ओव्हरमध्ये 37 रन आहेत. त्यानंतर 2च ओव्हरचा स्पेल असेल आता, कारण आज टीम उशिरा आल्या कारणास्तव आयोजकांनी जो काही निर्णय घेतला आहे की पहिल्या फेरीतील मॅचेस या 4 ओव्हरच्या असतील. यानंतर होणारी मॅच असेल ती मात्र बनेली आणि वरप टीम. तर बनेली आणि वरप टीमला ही रिक्वेस्ट असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा, कारण आज एकंदरीत 9 मॅचेस होणार आहेत. आज फायनल देखील असणार आहे. त्यामुळे एकंदरीत आजचा दिवस हा मॅनेजमेंट आयोजकांसाठी फार महत्त्वाचे आहे आणि टाईम फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कुठल्याही टीम कॅप्टनने टॉससाठी उशीर करू नका, ही तुम्हाला सूचना असेल. टीम बनेली आणि टीम वरप इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यावं. 2 ओव्हर 37 ड्रिंक्स ब्रेक. इथे थोडीशी विश्रांती फलंदाजांना, कारण हरेश आणि त्याच्या साथीला असणारा बॅटर बलवंत त्यांनी जी सुरुवात केली, 2 सिक्स मारले बलवंत, 1 चौकार त्याने लगावला. हरेशने 3 चौकार लगावले. अशा एकंदरीत दोघांनी जर टोटल पाहिलं ना तर आपण 6 बाउंड्रीज टोटल मारल्यात त्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. म्हणजे 12 चेंडूमध्ये 6 बाउंड्रीज टोटल आल्यात. 50% चेंडू हे सीमा पार गेलेत. तिसऱ्या ओव्हरला इथून सुरुवात होते. फहीम आलेत. फहीमचा पहिलाच बॉल रिव्हर्स शॉटने हरेशच्या बॅटमधून निघालेला चेंडू आणि इथे विकेट. अमनने स्वीकारली आहे कॅच. फलंदाज आउट. फर्स्ट विकेट गॉन. देवरुंग टीमला पहिला धक्का 37 रन्सवरती. फहीम आलेत. आणखीन एक चांगला बॉल समोर ठेवला होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आणि पहिलाच डॉट बॉल फेस केला आहे तो मात्र बॅट्समन विजयने. हरेश आणि बलवंतने एकही चेंडू डॉट खेळला नव्हता. हरेशची विकेट आली आणि त्यानंतर विजय डॉट बॉल इथून खेळतोय आणि समोर फहीम आहे. वेगवान बॉलर आहे भूमी 11 मांडा टीमचा. आणखीन एक चांगला बॉल. दर्जेदार बॉलिंग करत असताना फहीम 3 बॉल आणि 3ही बॉलवरती एकही रन्स दिलेली नाहीये. म्हणजे मागच्या 2 ओव्हरमध्ये 37 रन्स आल्यात. 12 बॉलमध्ये 6 बाउंड्रीज टोटल होत्या. त्याच खेळपट्टीवरती त्याच टीमच्या विरोधात सध्या फहीम भूमी 11 मांडा टीमकडून एकही रन्स खर्च करत नाहीये आणि ही दर्जेदार बॉलिंग तिसऱ्या ओव्हरमध्ये सुरू आहे. फहीमचा हा बॉल अलॉंग दी कार्पेट चेंडू लॉंग ऑन कडे खेळाडू आहे चिंटू. एक सिंगल इथून मिळेल आणि बलवंत ज्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 6 आलाय तो बलवंत आता स्ट्राईकवरती पोहोचलाय. म्हणजे फहीमच्या समोर एक चॅलेंज असेल ते मात्र फलंदाज बलवंतचं, कारण मागच्या दोन्ही बॉलर्सला खरं तर बाउंड्री त्याने खेचल्यात आणि आता या फलंदाजाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी फहीमकडे तिसऱ्या ओव्हरमध्ये चेंडू आणि तो फहीम आता बलवंतला शांत करेल का, कारण हरेशची विकेट त्याने मिळवली आहे पहिल्या बॉलवरती. आता बलवंत जो भूमी 11 मांडा टीमच्या विरोधात अत्यंत विस्फोटक आणि अत्यंत विध्वंसक अशी खेळी साकारतो त्याच्या अगेन्स्ट फहीम. पहिल्यांदा फहीम आणि बलवंतमध्ये बॅटल रंगेल या बॉलवर. फुल टॉस. बलवंताच्या बॅटमधून मिड विकेट पार षटकार.
धमाका सुरू आहे. आणखीन एक चौकार खेचलाय. ओव्हर नंबर 3 ला इथून कंप्लीट करत असताना फहीमला 2 बाउंड्रीज लगावल्या त्या बलवंतने आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम देवरुंगची टोटल आहे 48. मी आमच्या बॅटिंग करणाऱ्या देवरुंग टीमच्या यानंतर वरप आणि बनेली दोन्ही टीम कॅप्टनला रिक्वेस्ट असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यावं. 3 ओव्हरचा स्पेल इथून समाप्त झाला आणि आता एकच ओव्हर अंतिम असेल फर्स्ट इनिंगची. मी आमच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. भव्य दिव्य अशी स्पर्धा कर्जत तालुक्यात नामांकित अशी स्पर्धा दरवर्षी खरं तर संघ ज्या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहतात, ज्या स्पर्धेच्या ट्रॉफी आकर्षक असतात, मॅनेजमेंट आकर्षक असतात, अशी स्पर्धा ते मात्र कर्जत तालुक्यातील हिंदू हृदय सम्राट चषक 2025 शेलूकरांची ही स्पर्धा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पार चौकार. या चौकाराने 50शी पार धावा पोहोचल्या देवरुंग टीमच्या. लास्ट ओव्हरमध्ये देखील तो अटॅकिंग मोड फलंदाजांचा ऑन आहे. वन्स अगेन शॉट मारलाय उंच हवेत आणि तितकाच लांब सीमा पार षटकार. दोन बॉलवरती रन्स आले टोटल 10. धावत संख्या देवरुंग टीमची 58 आणि आता फलंदाज विजय. अंतिम ओव्हरमध्ये देखील इथे हा चेंडू समोर खेळाडू आहे, कव्हरमध्ये फेक होतीये स्ट्रायकर एनला. सिंगल इथून मिळेल. 59 धावा एकाच धावेनंतर. 3 बॉल आणि 59 धावा. भरपूर स्कोर झालाय पण भूमी 11 मांडा टीमची देखील बॅटिंग लाईन चांगली आहे, त्यामुळे या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये देखील बऱ्याच धावा आल्यात. बनेली आणि वरप टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. कुठलाही विलंब कुठल्याही कर्णधाराने करू नका. 3 बॉल आणि 59 धावा आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर बनेली आणि वरप टीमचे कॅप्टन आपण लवकर या टॉससाठी. बलवंत, ज्या बलवंतने या मैदानामध्ये खरं तर आज गोलंदाजांची धुलाई केली, तो बलवंत स्ट्राईकवरती आहे. शॉट बलवंतचा हवेत आहे. कुठलाही फिल्डर इंटरेस्टेड नव्हता. आणखीन एक सिंगल मिळेल. बलवंत सेफ आहे आणि 60 धावा पूर्ण झाला देवरुंग टीमच्या. 2 बॉलचा खेळ शेष आहे. आता 2 बॉलमध्ये किती धावा इथून उभारतील संभाव्यता भरपूर आहे. 2 बॉलमध्ये 2 सिक्स येऊ शकतात, 4ही मारू शकतात, डॉटही येऊ शकतात, सिंगल डबल थिअरी सर्व प्रकारच्या धावत संख्येमध्ये आता 2 बॉलमध्ये किती योगदान देतील ते बॅटर विजय. एकंदरीत चांगला स्कोर उभारलाय भूमी 11 मांडा टीमच्या विरोधात. आणि 2 बॉल बघायचा बॉलर इथून कशा पद्धतीने चेंडू शरीरावरती आहे. शरीरभेदी चेंडू होता. सिंगलसाठी प्रयत्न जरूर आहे. 1 रन इथून मिळेल. 61 धावा. आता फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल असेल. वरप टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. मी बनेली टीमच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण टॉससाठी यावं. आज फायनल डे, 9 मॅचेस आणि 9 मॅचेसचा थरार. आज सर्व खरं तर कर्जत तालुक्या बाहेरील टीम आहेत, त्यामुळे KTC लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब वाहिनीवरती देखील बरेचसे प्रेक्षक मोठ्या संख्येने जॉईन होतात. त्या सर्वांचं देखील सहर्ष स्वागत. 61 धावा आणि अंतिम बॉल. फर्स्ट इनिंग देवरुंग आणि मांडा टीमच्या पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर आणि अंतिम बॉल इथून टाकला जाईल. शेवटचा बॉल बलवंताच्या बॅटमधून फायनल स्टॅम्प
फिनिशिंग टच दिला आणि 61 आणि 6 म्हणजे टोटल 67 धावा उभारल्यात बॅटिंग करणाऱ्या देवरुंग टीमने. जय झोटिंग देवरुंग टीमने उभारल्या धावा 67 आणि टार्गेट असेल ते मात्र 68 या धावा संख्येचं. यस, थँक्यू सो मच अजय डायरे यांचा जबरदस्त आवाज आपण ऐकलात. वळूयात पुढच्या मॅचच्या नाणेफेकीकडे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदुहृदय सम्राट चषक 2025 आणि या शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना असेल. एका बाजूला साई सिद्धी 11 वरप आणि त्यांच्या बाजूला बनेली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या लगेचच टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाईल. पुढची इनिंग सुरू होण्याच्या अगोदर नाणेफेक होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे कर्णधार, मला वाटतं वरप संघाचा कर्णधार उपस्थित आहे. विनंती असेल बनेली संघाचा कर्णधार त्वरित या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. मी विनंती करतोय यशवंतदादा शेलार, अनिल अप्पा तरे दोघांनी या. आपल्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. जय कोलंबा माता शेलू संघाचे ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. बल्ल्याणी, क्षमा असावी, बल्ल्याणी आणि त्यांच्या विरोधात साई सिद्धी 11 वरप. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. छापा काटा, हेड टेल. वरप संघाचा कॉल आहे छापा आणि छापा आलाय. नाणेफेक जिंकले वरप संघ. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. वरप संघ भरपूर लांबून आपण आलात तिथे खेळण्यासाठी. ही पहिलीच वेळ इथे खेळण्याची. हो नक्कीच. कोणते खेळाडू तुमच्या संघात असतील आणि या आयोजनाबद्दल दोन शब्द ऐकायला आवडतील? नक्कीच माझी जी रेग्युलर टीम आहे तीच मी घेऊन आलेलो इथे आमची. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन चांगलं आहे आणि खेळाची संधी दिली त्यांचे धन्यवाद. खरं तर तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही साई सिद्धे 11 तुमचे पुरस्कर्ते आणि तुम्ही वेळेवर आलात. अगदी पहिल्या मॅचच्या अगोदर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्यासोबत ते बल्ल्याणी संघाचा कर्णधार. तर नाणेफेक जर जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग स्वीकारली असते. तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. कोणते बॅटर तुमच्या बात्यामध्ये आहेत आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजनाबद्दल तर खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रामस्थांचे आणि आयोजकांचे धन्यवाद. थँक्यू. हा होता बल्ल्याणी टीमचा कर्णधार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. लगेचच या मॅच नंतर दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने तयार राहा आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी अगदी 3 दिवसापासून सगळे शेलूकर प्रचंड वाट पाहत होते, ते आपल्या सर्वांचे लाडके मिस्टर IPL, महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारताचा एक जबरदस्त आवाज कुणाल दाते सर यांना थँक्यू. याच दरम्यान कृष्णादादा मसने यांचं आगमन झालं. दादा या आपण. हनुमान दादा भगत हे देखील उपस्थित झाले. सर दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलूच्या वतीने आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. लगेचच या आपण. दोघांना नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवायचं आहे. वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जॉईन होतील आपल्यासोबत कुणालजी ताते सर. थँक्यू. धन्यवाद. सुरुवातच झाली आहे कडक बेधडक आणि बॉल सळप चाललाय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. जय कोलंबा माता क्रिकेट संघ आयोजित हिंदुहृदय सम्राट चषकाचं आयोजन करण्यात आलं आणि पहिलाच बॉल सेकंड इनिंगचा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. टार्गेट या मॅच मध्ये आहे 68 धावांचा आणि पहिल्याच बॉलवर अशोक डिंडाने हा षटकार मारलाय. टीम मांडा देखील काही कमी नाहीये. पहिलाच बॉल सिक्सर आलाय. दुसरा बॉल फुल टॉस उंच गेलाय जास्त आणि त्या बाजूला फिल्डर आहे. अगदी बाउंड्री लाईनवर झेल टिपलाय कारण हवेच्या प्रवाहाच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न. अशोक डिंडा आउट.
पहिलाच बॉल षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि त्याचमुळे आता दबाव बनलाय भूमी 11 मांडा या टीमवर. देवरुंग या टीमच्या विरोधात खेळत असताना पुढचाही सामना पाहायला विसरू नका, कारण आज हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये दमदार मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. शेलू मधली एक नामांकित स्पर्धा, कर्जत तालुक्यातली आणखीन एक महत्वाची स्पर्धा आज तुमच्या भेटील आणि ग्रँड फिनाले डे आहे आज या स्पर्धेचा. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि आता तो पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय. चिंटू आलाय, जागा मिळाली, बॅकफुटला जात असताना पंच केलाय, बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईन, फोड सरळ सीमा रेषा पलीकडे, आणखीन एक दमदार चौकार. उलटा फटका, स्विच हिट आणि हा स्विच स्वीट आहे, बॉल सीमा रेषा पलीकडे, पॉइंटला सिक्सर. तिथे चांगली फिल्डिंग, धाव मिळणार नाही, 16 धावा स्कोर बोर्डर आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मॅच मध्ये 68 धावा करायचे, टार्गेट मोठा आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रत्येक डॉट बॉल तुमच्यावर दबाव बनवेल. परंतु मांडा संघ देखील काही कमी नाहीये, दुरून हा संघ खेळण्यासाठी आलाय. लॉफ्ट केल्या ऑन साइडला, गॅप मध्ये चालला, एक टप्पा घेत बॉल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा येतील 4 आणि या चौकारने हे षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात भूमी 11 मांडा या टीमच्या खात्यामध्ये 20-20 लॉस ऑफ वन विकेट. आकाश सेकंड ओव्हरमध्ये फार एंड कडून पहिला बॉल, पहिलाच बॉल मागे चाललाय. फाईन लेगच्या अगोदरच विकेट कीपरने बॉल अडवला आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21. या मॅच मध्ये टार्गेट आहे 68 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मोठं लक्ष आहे. परंतु सुरुवातीमध्येच आपण पाहिलंय 21 धावा, पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. अशोक डिंडाने सुरुवात केली होती षटकाराने, त्यानंतर चिंटूने आक्रमण केलं. सध्या स्ट्रायकिंग एंडला चिंटू विश्वकर्मा
फुलर लेनचा बॉल होता, बॉटम एंडचा खूप चांगला वापर, ऑन साईडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहे, नो बॉलचा निर्णय इथे पंचांनी कळवलाय. नो बॉलवर हा चौकार आलाय, धावा मिळतील 5. सव्वीस धावा झाल्यात या चौकाराच्या मदतीने. नो बॉल टाकलाय म्हणजे फ्री हिट नक्की असेल आणि त्यामुळे आता निडर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. दबाव सातत्याने बनतो आता गोलंदाजी करणाऱ्या देवरुंग टीमवर, कारण या मॅच मध्ये त्यांनी 68 धावा, एक टार्गेट मोठं सेट केलं, तगडं टार्गेट. परंतु सध्या गोलंदाजी करत असताना थोड्याशा चुका होत आहेत देवरुंग टीम कडून. बॉल जसा पडला त्याच्यावर मोहर लागलीये, उंच पुरासा लांब लचक षटकार मारलाय, 6 धावा चिंटूच्या बॅटमधून. धावा झाल्या त्या षटकाराच्या मदतीने 32. 68 धावांचं टार्गेट होतं. देवरुंग संघ पूर्णपणे पिछाडीवर चाललाय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्येच तुफान फलंदाजी सुरू आहे. सुनामी आणलाय मैदानामध्ये चिंटू विश्वकर्माने. चिंटू तडपलाय, चिंटूची बॅट तडपली आणि आक्रमण पहिल्या बॉल पासून त्याने सुरू केलंय. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. दबावामध्ये गोलंदाज आकाश पाटील. बॅटची कडा घेतलीये, थोडासा पुढे पडतो विकेट कीपर पासून हा डॉट बॉल. आकाशला कमबॅक करावं लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील तर दबाव बनेल मांडा टीमवर. अन्यथा या मॅचची कहाणी बदलू शकतो संघ मांडा आणि त्यातल्या त्यात चिंटू विश्वकर्मा. हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. परत एक वेळा समोर फोर्स केलाय, आकाशाच्या गवसनी घालणाराच फटका आहे, कारण आकाश गोलंदाजी करतो आणि त्याच्या विरुद्ध चिंटूच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर. लागल्या 38. ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. थ्रो चांगला आला डीप मधून. एक धाव चिंटू विश्वकर्माच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 39. 39 जेव्हा टार्गेट 68 धावसंख्येचं. जय कोळंबा माता क्रिकेट संघ आयोजित स्पर्धा तुम्ही पाहताय. हिंदू हृदय सम्राट चषकाचं आयोजन. आज अंतिम टप्प्यामध्ये आपण ही स्पर्धा पाहणार आहोत आणि हळूहळू प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. आपलं सगळ्यांचं स्वागत. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग, एका हाताने बॉलला थांबवलंय. एकच धाव मिळेल फलंदाज नौशादला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 40. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. अजूनही 28. 12 बॉल 28 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 40 आणि आता 28 करायचे आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आता गोलंदाजी होईल आणि सध्या गोलंदाजीसाठी आलाय ओमकार गोडे. देवरुंग संघ
68 धावसंख्येचा बचाव त्यांना करायचा आहे. ओंकार गोडेचा पहिला बॉल स्वीप केलाय, मस्त फटका, बॉल बरोबर चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे तेवढी दर्जेदार फिल्डिंग आणि येथे रनआउटची संधी. फलंदाज बाद, विकेट आली आहे. फलंदाज जाईल नौशाद अन्सारी डगआउटच्या दिशेने. मोठा धक्का बसलाय भूमी इलेव्हन मांडाला. मध्ये फईम इद्रिसी आता फलंदाजीसाठी दाखल होतोय, परंतु सध्या तो दबाव बनलाय. पहिल्याच बॉलवर विकेट आली, आउट होतोय नौशाद अन्सारी धावबाद रनआउटच्या स्वरूपात आणि त्याच्यामुळे टीम हलकीसी पिछाडीवर. देवरुंग संघ कमबॅक करू शकतो इथून. गोलंदाजीसाठी ओमकार पहिल्या बॉलवर सिंगल आली. 28 करायचे होत्या, 27 करायच्या 11 मध्ये. फईम इद्रिसीच्या समोर टाकलाय बॉल, पुढ्यात टाकलाय बॉल, चाललाय सीमारेषे लगत आणि तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. सिक्स आहे, षटकार आहे. तर 6 धावा इथे मिळतील आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 47. 10 बॉलमध्ये आता 21 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकला ओंकारने, चूक करते ओंकार. लाईन आणि लेंथ मध्ये थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. आणि विशेष म्हणजे ज्या दिशेने तुम्ही गोलंदाजी करताय त्या दिशेने हवा विपरीत वाहते, त्याच्यामुळे हा देखील बॉल आतमध्ये येऊ शकला असता. फुलर लेनचा बॉल होता, पायातला बॉल, पायावरचा बॉल सरळ पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा धमाका, फईम इद्रिसीच्या बॅटमधून सिक्सर. धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. फईम इद्रिसी मैदानामध्ये आला आणि तुटून पडलाय सध्या गोलंदाज ओमकार गोडेवर. ओमकारने चूक केली. ओमकार सातत्याने पुढे बॉल टाकतोय आणि पुढ्यात पडलेले बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारतोय फईम इद्रिसी. एक फटका समोर मारला लॉंग ऑनला, एक फटका स्क्वेअर लेगला मारलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. तो दबाव परत एक वेळा गोलंदाजी करणाऱ्या देवरुंग टीमवर. हा बॉल वेगाने टाकलाय, पंचांकडे अपील होती. बॅटर सांगतायत बॅटला लागलाय, पाहूया पंचही तेच सांगतायत बॅटला लागून गेलाय, त्याच्यामुळे ती अपील खारिज केली. पंचांनी स्पष्ट सांगितलं नॉट आउट आणि त्यामुळे एक धाव मिळताना दिसते. आता 14 धावांची गरज आहे. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 14 धावा, मॅच ऑन. आता चिंटूच्या समोर तुम्हाला पुढचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील. चिंटू विश्वकर्माने देखील तुफान फटकेबाजी केली या मॅच मध्ये. 9 चेंडू मध्ये 31 धावांची अफलातून खेळ त्याने साकारली आहे. चिंटू विश्वकर्मा सध्या स्ट्रायकिंग एंडला. 8 बॉल 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल ओमकारचा, कमी गतीने टाकलाय, जास्त उंच ढगात लाइटिंग बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड, षटकार.
या षटकारने या मॅचची 7 बॉल आणि 8 रन 60 धावा झालेल्या आहेत भूमी लिओन मांडाच्या खात्यामध्ये. जगन्नाना पाटील यांचा संघ मैदानामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय देवरुंगच्या विरुद्ध. यावेळेला संधी निर्माण झाली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली झेल ड्रॉप आणि इथून मात्र परतीचा प्रवास सुरू होईल असं वाटतंय मला देवरुंग टीमचा, कारण स्ट्राईक देखील मिळताना दिसेल चिंटूला. ओव्हरची होते समाप्ती. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये भूमी लिओन मांडा टीमला धावा करायच्या 7. संघ स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. पहिलाच बॉल चांगला फिरवलाय डॉट बॉल. मॅचची कहाणी बदलू शकते. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये 7. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे स्पर्धेचा. चिंटूला बीट केले पहिल्या बॉलवर गोलंदाज मनोज गोडेने. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 5 बॉलमध्ये धावा करायच्या 7. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. या मॅचची कहाणी बदलू शकते. अनेक वेळा असे सामने फिरतात आणि सध्या मनोजला तो एक्सपिरियन्स दाखवावा लागेल. या ओव्हरमध्ये एखादी विकेट 1-2 डॉट बॉल मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. दुसरा बॉल हवेत आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा बॉल पुढे पडतोय. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय चिंटूने. 2 धावा घेऊन जाईल चिंटू. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 5. 4 बॉल 5 रन. 4 चेंडू आणि 5 धावा. भूमी 11 मांडाच्या डगआउट मध्ये थोडंसं टेन्शन आहे सध्या मैदानामध्ये. फहीम इद्रिस आणि चिंटू विश्वकर्मा खेळत आहेत. फहीमने देखील 2 मोठे षटकार मारले. 13 धावा 3 बॉल मध्ये त्याने केल्यात. दुसऱ्या बाजूला चिंटू विश्वकर्माची बॅट तळपली आहे. टर्न चांगला मिळालाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. परत एक वेळा 2 धावांची संधी आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल. 2 धावा चिंटूच्या खात्यामध्ये. आता रन बॉल इक्वेशन पाहायला मिळणार आहे. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 3 धावांची गरज. पहिला सामना रोमांचक हिंदू हृदय सम्राट चषकाचा आजच्या दिवसातला. इथे जर एखादा डॉट बॉल किंवा विकेट आली तर मॅच मध्ये येऊ शकतात देवरुंगवाले. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 3 बॉलमध्ये 3 धावांची गरज. मनोज गोडेने चांगली गोलंदाजी केली आहे. फुल टॉस टाकलाय. चूक केली आहे मनोजने आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे. चिंटू विश्वकर्माने षटकार मारून सामना फिनिश केला आणि पहिला सामना जिंकलाय भूमी लिओन मांडा या टीमने. अभिनंदन. विश्वकर्मा ठरला ज्याने 15 बॉलमध्ये 48 धावांची अफलातून दिमागदार खेळी संपन्न केल्याने तो ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मिस्टर आयपीएलचा बुलंद आवाज आणि त्यांच्या आवाजाने आज संपूर्ण दिवस शेलू नगरी अगदी दुमदुमणार आहे. तर पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच चिंटू विश्वकर्मा. मी विनंती करतोय कृष्णदादा मसने यांना. या आपण जय कोलमा माता शेलू संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू आणि खरं तर प्रेम मसने यांचे ते वडील आहेत. या आपण आपल्या शुभात ते भगत सर आपण देखील या. दोघे या. भरपूर सारी बक्षीस आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. आकर्षक ट्रॉफी आहे. तदनंतर किरण मसने, सचिन मसने यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक असेल.